आपण सध्या अशा काळात जगत आहोत जेव्हा अनेक देश युद्धाने पेटलेले आहेत. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं केलं आहे. अशा भयानक स्थितीत मानवतेसाठी काही स्थान नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो आणि ही बाबत निश्चित करण्यासाठी जिनिव्हा करार करण्यात आला आहे. जिनेव्हा कन्व्हेन्शन ही एक अशी प्रणाली आहे जी जगातील प्रत्येक सैन्याचे हात बांधते आणि युद्धाच्या मर्यादा निश्चित करते. तर काय आहे हा जिनिव्हा करार? सध्या जगाच्या नकाशावर अनेक ठिकाणी युद्धाचा वणवा पेटलेला दिसत आहे. तोफांचा गडगडाट आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे मानवी अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत रक्तपाताच्या स्थितीतही जगाने काही मर्यादा आखून दिल्या आहेत. युद्धाचंही एक संविधान असतं आणि त्यात कोणाचे प्राण घ्यायचे आणि कोणाचे प्राण वाचवायचे याचे नियम ठरवलेले असतात. या अदृश्य ढालीलाच आपण जिनिव्हा कन्व्हेन्शन म्हणून ओळखतो. ही अशी नियमावली आहे जी जगातील प्रत्येक सैन्यावर बंधनकारक असून युद्धाच्या मैदानातही माणुसकी टिकवून ठेवण्याचे काम करते. जिनिव्हा कराराचा पाया 19व्या शतकात घातला गेला. रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी 1859च्या सॉल्फेरिनो युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची झालेली दयनीय अवस्था पाहिली आणि युद्धातही मानवी हक्क असावेत अशी संकल्पना मांडली. त्यांच्या पुढाकाराने 1864 मध्ये पहिला करार झाला. आज आपण पाहत असलेल्या आधुनिक जिनिव्हा करार प्रामुख्याने 1949 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण अनुभवानंतर तयार करण्यात आला. आज जगातील 194 पेक्षा जास्त देश या कराराशी बांधील आहेत. हे नियम स्पष्टपणे सांगतात की युद्ध केवळ लढणाऱ्या सैनिकांमध्येच असावे. ज्यांनी शस्त्रे टाकली आहेत किंवा जे युद्धाचा भाग नाहीत त्यांच्यावर हल्ला करणे हा युद्ध अपराध मानला जातो. जिनिव्हा कराराची संपूर्ण रचना 4 मुख्य संधीवर आधारित आहे ज्या युद्धातील वेगवेगळ्या घटकांच्या संरक्षणाची हमी देतात. संरक्षणाचे 4 मुख्य स्तंभ आपण पाहू. पहिली संधी जमीन युद्ध. ही संधी जमिनीवर लढताना जखमी किंवा आजारी पडलेल्या सैनिकांचे रक्षण करते. जखमी सैनिक शत्रूचा असला तरी त्याला भेदभाव न करता वैद्यकीय उपचार मिळणे अनिवार्य आहे. लष्करी इस्पितळे आणि रुग्णवाहिकांवर हल्ला करणे पूर्णपणे वर्जित आहे. दुसरी संधी समुद्र युद्ध. हेच संरक्षणाचे नियम समुद्रातही लागू होतात. युद्धात जखमी झालेले नौसैनिक किंवा ज्यांचे जहाज बुडाले आहे अशांच्या रक्षणाची ही संधी हमी देते. यात हॉस्पिटल शिप्सला रुग्णालय जहाज संरक्षण दिले जाते. तिसरी संधी युद्ध कैदी. ही संधी युद्ध कैद्याच्या अधिकारांची व्याख्या करते. कोणत्याही युद्ध कैद्यासोबत अमानवीय व्यवहार करणे निषिद्ध आहे. त्यांच्याकडून केवळ त्यांचे नाव, रँक, सिरियल नंबर विचारता येतो. माहिती काढण्यासाठी त्याच्यावर शारीरिक किंवा मानसिक छळ करणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन मानले जाते. चौथी संधी सामान्य नागरिक. ही सर्वात महत्त्वपूर्ण संधी असून ती सामान्य नागरिकाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. युद्ध काळात नागरिकांना लक्ष्य करणे, त्यांना ओलीस ठेवणे, त्यांना सामूहिक शिक्षा देणे किंवा जबरदस्तीने हद्दपार करणे यावर पूर्णपणे बंदी आहे. युद्धात कुठे हल्ला करावा आणि कुठे नाही. जिनिव्हा कराराने लष्करी आणि नागरी ठिकाणांमध्ये एक स्पष्ट सीमारेषा आखली आहे. केवळ लष्करी तळावर, शस्त्रास्त्राच्या गोदामावर किंवा शत्रूच्या संपर्क केंद्रावर हल्ला करण्याची परवानगी असते. नागरी रुग्णालये, धार्मिक स्थळे, शाळा, सांस्कृतिक वारसास्थळे आणि रुग्णवाहिकांवर हल्ला करणे हा गंभीर युद्ध अपराध आहे. अतिरिक्त प्रोटोकॉल आहे त्यामध्ये 1977 मध्ये ॲड करण्यात आलेला आहे. या सुधारित नियमानुसार धरणे, अणुऊर्जा प्रकल्प किंवा अशी ठिकाणे ज्यांच्या नष्ट होण्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो तिथे हल्ला करणे प्रतिबंधित आहे. जसे रेड क्रॉस किंवा रेड क्रिसेंटचे चिन्ह असलेल्या इमारतींवर हल्ला करणे निषिद्ध मानले जाते. गृहयुद्ध किंवा अंतर्गत संघर्षाची मर्यादा आर्टिकल 3 नुसार अनेकदा असे मानले जाते की हे नियम फक्त 2 देशांमधील युद्धासाठी आहेत. परंतु जिनिव्हा करारातील कॉमन आर्टिकल 3 हे गृहयुद्ध किंवा देशांतर्गत होणाऱ्या संघर्षावरही लागू होते. भले ही संघर्ष आंतरराष्ट्रीय नसेल तरी मानवी वर्तनाचे किंवा निकष पाळणे प्रत्येक गटाला बंधनकारक आहे.
यामध्ये छळ करणे, विना खटला शिक्षा देणे आणि अपमानास्पद वागणूक देणे यावर बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन आणि जागतिक दंड व्यवस्थापन आहे. यामध्ये जिनिव्हा कराराचे नियम केवळ कागदावर मर्यादित नाहीत. या नियमाच्या गंभीर उल्लंघनाला ग्रेव्ह ब्रीचेस म्हटले जाते. यामध्ये जाणून बुजून केलेली हत्या, जैविक शस्त्राचा वापर आणि कैद्यांना दिलेली प्रचंड वेदना याचा समावेश होतो. युनिव्हर्सल ज्युरिडिक्शन या तत्वानुसार जर एखाद्या व्यक्तीने युद्ध अपराध केला असेल तर जगातील कोणताही देश त्याला अटक करून त्याच्यावर खटला चालू शकते. यासाठी युगोस्लाविया आणि रवांडा यासारख्या प्रकरणांसाठी विशेष न्यायाधिकरण 1998 मध्ये स्थापन झालेले आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम करतात. सध्याच्या काळातील आव्हाने, आजच्या काळातील ड्रोन हल्ले, सायबर युद्ध आणि AI आधारित युद्धामुळे जबाबदारी निश्चित करणे कठीण झाले आहे. जेव्हा हल्ला करणारा हजारो मैल दूर बसलेला असतो तेव्हा हे नियम लागू करणे हे एक मोठे आव्हान आहे. तरीही साहिर लुधियानवी यांनी म्हटल्याप्रमाणे जंग तो खुद ही एक मसला है, जंग क्या मसलों का हल देगी. हा करार जगाला आठवण करून देतो की विजयाच्या हवेसापोटी आपण आपली माणुसकी विसरू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर जिनिव्हा कन्व्हेन्शन हा तो नैतिक धागा आहे जो युद्धाच्या अराजकतेमध्येही मानवतेला जोडून ठेवतो. जर हे नियम नसते तर युद्धाचा विनाशकारी चेहरा मानवी कल्पनेच्या पलीकडे भयानक असता.